सक्षम महाराष्ट्र प्रगतीशील राष्ट्र म्हणत महाराष्ट्राची समृद्धीकडे वाटचाल सुरू असून याचे सर्व श्रेय जाते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना। महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आवश्यक योजना, प्रकल्प, वाहतूक, सोयी सुविधा याची योग्य रीतीने सांगड घालून महाराष्ट्राच्या प्रगतीचा आलेख उंचावला आहे। शिंदे सरकारची महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी यशस्वी असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पश्चिम महाराष्ट्रात देखील यशाचा ठसा उमटवून आहे। स्वतःच्या खांद्यांवर घराची जबाबदारी असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मिळालेली ही ओवाळणी महिलांना मोठा आधार ठरते। पश्चिम महाराष्ट्रात प्रामुख्याने शेती व्यवसाय केला जात असून मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी विविध योजना आणि निधी जाहीर केला आहे। स्वावलंबी शेतकरी, संपन्न शेतकरी हे ब्रीद जपत शेतकऱ्यांना विविध पातळ्यांवर सहाय्य करत आपला हा अन्नदाता सुखी आणि सुरक्षित राहावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अनेक अभिनव योजना सुरू केल्या। मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 या योजनेद्वारे शेतकऱ्यांवर येणाऱ्या वीज बिलाचा भार उचलण्याचे सरकारने ठरवले असून राज्यातील 44,03,7.5 अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेती पंपांना पूर्णतः मोफत वीज पुरवली जाईल। शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपयांची आर्थिक मदत होणार असून 1 रुपयात पीक विमा देखील शेतकऱ्यांना कायम मिळणार आहे। एवढंच नाही तर दुधाच्या व्यवसायातील शेतकऱ्यांना 5 रुपये प्रति लिटर अनुदान मिळणार आहे। शेतकरी बांधवांना मदतीच्या रूपात शिंदे सरकारने दिलासा दिला आहे। शिंदे सरकारने पश्चिम महाराष्ट्रात दळणवळणात देखील अनेक विकासात्मक बदल केले आहेत। राज्यातील 12 जिल्ह्यांना जोडणारा असा नागपूर गोवा द्रुतगती मार्ग, ज्याला शक्तीपीठ द्रुतगती मार्ग म्हणूनही ओळखले जाते, पश्चिम महाराष्ट्र आता मराठवाडा आणि विदर्भ यांना लवकरच जोडला जाणार आहे। या 6 लेन एक्सप्रेसवेमुळे प्रवासाचा वेळ वाचणार असून पश्चिम महाराष्ट्रात मेट्रोचे जाळे देखील वेगाने वाढत आहे। 56 किलोमीटरचा मेट्रो प्रकल्प येत्या 2 वर्षात पूर्णत्वाला येणार आहे। तसेच शहर आणि उपनगरातील मेट्रोचा विस्तार त्या दरम्यान सुरू होणार आहे। नाशिक पुणे लोहमार्ग प्रकल्पाला देखील शिंदे सरकार प्रामुख्याने विकसित करत आहे। शिंदे सरकार पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटनावर लक्ष देत असून सोलापूर उजनी धरण प्रकल्प, सातारा आणि कराड पश्चिम घाटाच्या पर्यटनासाठी 381 कोटी रुपयांचा आराखडा बनविण्यात आला आहे। महाराष्ट्राचा विकास आलेख वाढताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यासाठी विकास पुरुष बनले आहेत। महाराष्ट्रात महिला, शेतकरी, विद्यार्थी, युवा रोजगार, सोयी सुविधा, दळणवळण यासाठीच्या योजना, प्रकल्प मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राबवून महाराष्ट्राचा विकास साधलेला आहे। सरकारची सर्व विकास कामे, सर्व योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावी हाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ध्यास आहे।